काय नेमकी तुमची मागणी असणार आहे, काय सांगाल? नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. डॉक्टर शिरीष वळसंकर साहेबांचा काही दिवसापूर्वी गूढ मृत्यू झाला, आत्महत्या केली असं प्रथमदर्शी पोलिसांच्या तपासामध्ये सांगण्यात आलं. नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी चिठ्ठी सापडली असं सांगण्यात आलं की पोलीस तपासामध्ये जेणेकरून आत्महत्याची जी काही कथा आहे किंवा आत्महत्याचा जो प्रसंग आहे तो बाथरूममध्ये झाला असं सांगण्यात आलं आणि त्यांची बंदूक जी आहे ती त्यांच्या बेडरूममध्ये पडलेली आहे. सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. जेणेकरून माने नावाच्या एका महिलेला अटक केलेलं आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या बातम्या म्हणजे जेणेकरून बाहेर पडत आहेत. असं असताना खरंच की आमच्या समाजाचे, ब्राह्मण समाजाचे समाजभूषण जे आहेत, वळसंकर साहेब होते, न्यूरोफिजिशियन. अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे, अनेक लोकांचा शिक्षणाचा खर्च केलेला आहे, अनेक सामाजिक कार्य त्यांनी खरं तर त्यांच्या माध्यमातून केलेले आहेत. ते एक व्यावसायिक डॉक्टर असूनसुद्धा अनेक लोकांना, अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना, अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत, म्हणजे त्यांच्या आर्थिक मदत असेल किंवा कॉलेजच्या शिक्षणासाठी मदत असेल त्या ह्याच्याने अनुषंगाने केली. माझ्या मुलीलासुद्धा त्यांनी डिप्लोमासाठी एकेकाळी मदत केली होती. म्हणून मला त्यांच्याबद्दल खरं तर फार म्हणजे कळकळीची मी या माध्यमातून विनंती करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब, यांची जी चौकशी आहे, खरं तर गुन्हे शाखेकडे ही चौकशी वर्ग करणं गरजेचं होतं, पण तसं काही या चौकशीमध्ये होताना दिसत नाही आहे. खरं तर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री तथा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती करतो प्रहारच्या माध्यमातून आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने की यांची चौकशी जी आहे ही CIDकडे वर्ग करावी. खरं तर CIDने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. कोट्यवधी रुपयांचा जो काही म्हणजे काही व्यवहार आहे किंवा यातून काही जी काही भांडाफोड होणार आहे किंवा त्यांच्या नातेवाईकांवर काही आरोप झालेले आहेत, या सगळ्या गोष्टीची मैमय चाललेली असताना पोलीस प्रशासन चौकशीला एक वेगळा हे देत असताना, बगल देत असताना, मी माझ्या ब्राह्मण समाजाचे, खरंच आमचे वळसंकर साहेब भूषण होते आमच्या समाजाचे आणि अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं असल्यामुळं जनसामान्यांमधनं आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मी एक देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की ही चौकशी CIDकडे वर्ग करावी. तर कळकळीची विनंती आहे फडणवीस साहेब, यामध्ये काही ना काही धागेदोरे आपल्याला मिळतील. स्थानिक पोलीस प्रशासन चौकशी करत आहे, यात काही दुमत नाही आहे, पण अजून काहीतरी वेगळं प्रकरण यातून बाहेर पडू शकतं. त्याच्यामुळे ही CIDकडे आपण चौकशी वर्ग करावी, ही या माध्यमातून, प्रहारच्या माध्यमातून आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने मी आपणाला विनंती करतो. धन्यवाद.